नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की काव्या इथे मानलीला तो जीवाचा ब्लॉग दाखवत आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो की मी जीवा विक्रम देशमुख, मी देशमुखांचा दुसरा मुलगा आहे. खरं तर 16 डिसेंबरची ती व्हायरल रील तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि तुम्ही कमेंट देखील केलेले आहेत. जीवाचा हा ब्लॉग एका साईडला पार्थ पाहत असतो आणि दुसऱ्या साईडला नंदिनी पाहत असते. म्हणजे कुटुंबातील सर्वच लोक हा जीवाचा ब्लॉग इथे पाहत असतात. जीवा इथं म्हणत असतो की काय आहे ना, माझी चकाचक बाई म्हणजेच माझी बायको इथे रुसलेली आहे आणि ती माहेरी निघून गेलेली आहे. आमचं लग्नाआधीचं प्रेम जगासमोर आलं आहे, पण ते लग्नानंतरचे 3 महिन्याचं प्रेम फक्त आमच्या घरच्यांनाच माहीत आहे आणि आम्हालाच माहीत आहे, असा इथे आता जीवा म्हणत असतो. ते प्रेम तुमच्यासमोर पोहोचण्याआधीच आमच्या प्रेमात मिठाचा खडा पडला आणि तोच खडा तुमच्या साक्षीने मी तो काढायचा ठरवला आहे आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच केली आहे आणि त्यासाठीच मी माझ्या बायकोच्या घराबाहेर राहण्याचं ठरवलं आहे. पुढच्या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचं ठरवले आहे. मी व्रत घेतलं आहे पुढच्या 21 दिवसांचं आणि जोपर्यंत मी नंदिनीला मिळवत नाही तोपर्यंत मी मोहिते सदनच्या घराबाहेरच ठाम टाकून बसणार आहे, असं तो इथे बोलत असतो. नंदिनी हा ब्लॉग पाहत असते तेव्हा एकदम चिडलेली असते. ती म्हणत असते की हा काय वेडेपणा आहे जीवाचा. इथे जीवा म्हणत असतो की 21 दिवस पुरेसे असतात एखाद्याची सवय लागायला आणि एखाद्याची सवय मोडायला, पण ह्या पसाऱ्यावाल्याला चकाचक बाईची सवय लागलेली अजिबात मोडणार नाही. त्यामुळे हे पुढच्या 21 दिवसात हे व्रत मी कंप्लीट करणार म्हणजे करणारच. इकडे वसू म्हणत असते की हे काही काय करतोय, पण ह्या दोघी रम्या म्हणते की जाऊ दे ग, करू दे काही पण, आपल्याला काय करायचं. इथे जेव्हा म्हणत असतो की माझी आई म्हणते की 21 दिवसाचं व्रत केलं तर फळ नक्कीच मिळतं. केलेलं व्रत आणि बायकोचा हात कधीही सोडायचा नाही. आईचं नाव घेऊन स्वतःची पोळी भाजतोय बघा, असं म्हणून तिथं आता सर्व ह्या दोघी पण हसायला लागतात. इकडे आता जीवा म्हणत असतो की मला माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या हाताची गरज आहे. असं म्हणतात की प्रेमात आणि सोशल मीडियात प्रचंड ताकद आहे, असा इथे जीवा म्हणत असतो. तो म्हणत असतो की हा माझा पहिला ब्लॉग आहे मोहितेंच्या घरासमोरचा. आजपासून 21 दिवस हा माझा प्रवास तुम्ही पाहाच. या सर्व गोष्टीसाठी तुमची मला साथ हवी आहे. मी मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की माझ्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. इकडे वसू म्हणत असते की कमेंट तर आपण जरूरच करू. रम्या म्हणते निगेटिव्ह कमेंट करूया, असं ह्यांचं इकडे आता बोलणं सुरू असतं. हा जीवाचा ब्लॉग इथे सर्वच पाहत असतात आणि इथे आता रम्या आणि वसू इथे म्हणत असतात की आपण फेक ID करून ह्यांना कमेंट करूया, असं ह्यांचं इथे बोलणं सुरू असतं. नंदिनी आता फोन ठेवून बाहेर येऊन पडदा उघडून पाहत असते तर तिथं जीवा रिक्षात बसलेला असतो. तो आता खाली उतरतच हाय करण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी मात्र पडदा बंद करून राग तिथनं निघून गेलेली असते. जीवा तिथे उतरून तिला हाय करण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र नंदिनी ती त्याच्याकडे पाहत देखील नाही आणि ती रागच आतमध्ये पडदा बंद करून निघून जाते. तिला मात्र इथं खूप राग आलेला असतो ह्या सर्व काही गोष्टीचा. दुसरीकडे मात्र गुड्डू इथं सेक्युरिटी समोर बसून जीवाचा ब्लॉग पाहत असतो. तो म्हणत असतो की काय भन्नाट व्ह्यूज आलेले आहेत, असं त्याचं इथे बोलणं सुरू असतं. जीवा इथे म्हणत असतो भक्कास म्हणजे, तर इथं गुड्डू म्हणत असतो की अरे म्हणजेच खूप तुझा व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे, असं तो आता इथे सांगत असतो. जीवा मात्र इकडं खूपच खुश झालेला असतो. त्याबरोबरच कमेंट देखील खूप छान आलेल्या असतात. गुड्डू म्हणत असतो की जीवा आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका, असं तो आता त्यांना सांगत असतो. सर्व काही व्यवस्थित होणार आहे, तेव्हा आता तुम्ही काळजी करूच नका. हे काही सर्व बोलणं त्यांचं दोघांचं सुरू असतं. इकडे मात्र माननी आता जीवाला फोन करते. तिला खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण तो आता रात्रभर रिक्षात कसा राहील ही काळजी त्यांना लागून राहिलेली असते. ती म्हणत असते की जीवा मला तुझा खूपच राग आलेला आहे. तर जीवा म्हणतो का बरं असं का. तर तो म्हणतो की तू आता कसा राहणार, तू देशमुखांचा मुलगा आहेस आणि तू असा रिक्षात कसा राहू शकतोस. रिक्षात झोपल्याने तुझी पाठ वगैरे आकडणार नाही का, आणि थंडी पण किती आहे बघ बरं, तू कसं करणार आता, असं काही आता माननी इथं बोलत असते. जीवा म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी बघतो काहीतरी, असं ह्यांचं आता सर्व बोलणं सुरू असतं. इकडे आता दुसरीकडे नंदिनी जीवासाठी तिने वरण भात वगैरे बनवलेला असतो
आणि ती आता जीवासाठी देणार असते. तिला माहीत असते की जीवानी काहीही खाल्लेलं नाही. नंदिनीलाही खूप जीवाची काळजी आहे, इथे आता असं इथे दिसून येत आहे. तितक्यात तिथे शारदा येते आणि म्हणत असते की हे काय कुणासाठी तू करतेस, आपलं सर्वांचं तर जेवण झालेलं आहे. तर नंदिनी इथे म्हणत असते की ते बाहेर नाहीत का बसलेले त्यांच्यासाठी. तर शारदा इथे म्हणत असते की कुणासाठी, गुड्डूसाठी का, तो काल आलेला वॉचमॅनसाठी एवढी तू काळजी करतेस. तर नंदिनी म्हणते की नाही नाही, हे जीवांसाठी आहे. इथे शारदा म्हणत असते की मला माहिती आहे गं की तू हे जीवांसाठीच बनवलं आहेस, फक्त मला हे तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं. इथं नंदिनीला शारदा म्हणत असते की मला माहिती आहे गं, जीवाची तुला खूप काळजी आहे, म्हणूनच तू त्यांच्यासाठी वरण भात वगैरे बनवलेला आहेस, असं आता ही म्हणत असते. तर नंदिनी इथं खूपच इमोशनल झालेली असते आणि तिच्या डोळ्यात पाणी देखील आलेलं असतं. इथे आता शारदा जीवासाठी वरण भात घेऊन जाते आणि जाता वेळेस नंदिनी म्हणत असते की त्यांना म्हणा डायरेक्ट हात घालू नका, गरम आहे, असं इथे नंदिनी सांगत असते. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढचा भाग पाहायला तुम्ही विसरू नका आणि मालिकाचे डेली अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.